नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला चॅनल मराठी सिरियल रिव्ह्यू विथ राणी यावर. तर मंडळी, आजचा एपिसोड इतका भारी दाखवला आहे ना त्यांनी. मी कालच्या एपिसोडमध्ये जे अंदाज लावला होता तो आज एकदम खरा ठरला आहे. स्वानंदीच्या बाबांना पूर्णपणे खात्री पटली आहे की ती चेन चिंगीने नाही तर अंशुमनने चोरी केलेली आहे आणि स्वानंदीचे बाबा समर स्वानंदीला हे सगळं सांगणार आहेत. आणि मेन ट्विस्ट तर हा आहे की चिंगीला अंशुमनचा खरा चेहरा दिसलेला आहे आणि यावर चिंगी काय करते आहे ना ते बघण्यात पण खूप मजा येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, कालच्या एपिसोडमध्ये स्वानंदी चिंगीला बोलवण्यासाठी जात असते आणि त्याआधीच मल्लिका अर्पिता तिच्या रूममध्ये पोचलेले असतात. स्वानंदी मध्येच थांबलेली असते कारण तिला तिच्या आईचा फोन आलेला असतो. मंदाकिनी स्वानंदीला म्हणते की तुझी साडी आणि थोडे दागिने पण पाठवून दे ना. स्वानंदी म्हणते, दागिने कशासाठी? मंदाकिनी म्हणते, अगं सुष्मिताचे जरा फोटोशूट आहे त्याच्यासाठी, जरा पाठवून देशील का? स्वानंदी म्हणते हो हो आणि मंदाकिनी फोन ठेवते. स्वानंदी आता चिंगीच्या रूममध्ये न जाता मंदाकिनीला साडी आणि दागिने पाठवून देण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. मंडळी, आता जर का स्वानंदी तिच्या रूममध्ये गेली असती ना तर बरं झालं असतं, कारण अंशुमन पण चिंगीच्या रूममध्ये असतो आणि मल्लिका आणि अर्पिता पण तिथेच गेलेले असतात आणि मल्लिका अर्पिताने त्यांना दोघींना बघितलं असतं तर स्वानंदीची चिंगीला जरा मदत झाली असती. पण स्वानंदी तिकडे न जाता तिच्या रूममध्ये जाते. इकडे फोन ठेवल्यानंतर स्वानंदीचे बाबा मंदाकिनीला विचारतात, आता नवीन काय आहे तुझं? मंदाकिनी म्हणते, अहो नवीन काही नाही, माझ्यासाठी नाही मागितलं, मी सुष्मितासाठी मागितलं. स्वानंदीचे बाबा म्हणतात, सुष्मितासाठी? अगं तू नको त्या आशा देऊ नकोस तिला, तिला जरा चांगलं सांग. आपल्याला माहिती आहे ना आपल्या मुलीची कुवत कितपर्यंत आहे, मग का त्या नको त्या आशा दाखवतेस तिला? आता मंडळी, मंदाकिनी कशी आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मंदाकिनीला कधी रोहनच्या बाबांचं म्हणणं पटतं का की आता पटणार आहे? मंदाकिनीचं दुसरंच सुरू होतं. ती म्हणते की माझ्या आईबापांनी पण मला अशीच रोक लावली, नाहीतर आता मी कुठच्या कुठे गेली असती. पण मी माझ्या सुष्मिताला सपोर्ट करणार. ती स्वानंदी आहे ॲडजस्ट करण्यासारखी, म्हणून तिला तुमचे विचार पटतात. पण सुष्मिता नाही आहे तशी, तिचे मोठे स्वप्न आहेत आणि मी तिला सपोर्ट करणार. आता रोहनचे बाबा पण तिला वैतागलेले असतात. ते तिला इग्नोर करतात आणि म्हणतात, तुझ्या पुढे काय बोलणार? ते तिला ठणकावून सांगतात, अगं नंदू आता तिच्या सासरी आहे, ती आपल्यासाठी खूप काही करते, पण आता तिचं जे काय आहे ते सासरचं आहे. आता याच्या त्याच्याकडून मागायची सवय नको लावूस तू सुष्मिताला. आता मंदाकिनी म्हणते, याच्या त्याच्याकडून कुठे मागितले, आपलीच मुलगी आहे ना, आपल्या मुलीकडून मागण्यात काय झालं तेवढं? आता या मंदाकिनीने पण खूप मोठा बॉम्ब फोडला आहे हा मंडळी पुढे, बघायला मिळेलच तुम्हाला. आता ना मंडळी, अर्पिता आणि मल्लिका चिंगीच्या रूमच्या दारात उभे असतात आणि त्या दोघी अंशुमनला तिथे बघून खूप शॉक होतात. मल्लिका आणि अर्पिता म्हणते, अंशू तू इथे? अंशू गडबडीत त्याच्या हातातले पैसे खिशामध्ये लपवतो आणि मल्लिका अर्पिता आत येतात. मल्लिका म्हणते, अंशुमन तू इथे काय करतो आहेस? आता अंशुमन ना मंडळी खूप नाटक करतो. एवढं करूनही चिंगीला का कळत नाही काय माहिती. अंशुमन आता डायरेक्ट चिंगीला म्हणतो, अगं मम्मा, मी तिला हेच बोलायला आलो होतो की हिने चोरी कशी काय केली आणि का केली. आता तरी या चिंगीला कळलं पाहिजे बाबा की हा अंशुमन सगळ्या गोष्टी तिच्यावरच ढकलतो आणि ही चिंगी सगळं आरोप स्वतःवर घेते. आता मल्लिका आणि अर्पिताला काय हे पटत नाही. मल्लिका म्हणते, पण तुझा याच्याशी काय संबंध? चोरी तर हिने केली आहे ना. आता अंशुमन काहीतरी कारण काढून म्हणतो, मम्मा तुला माहिती आहे ना, घरात काहीही गोष्टी घडली तरी माझ्यावरच येतात. आता अर्पितालाही त्याचं म्हणणं पटतं. अर्पिता मल्लिकाला म्हणते, मम्मा बरोबर बोलतो आहे तो. आता जर का स्वानंदीला अंशुमनवर किती डाऊट आहे माहिती आहे ना, तिला चिंगीने चोरी केली आहे असं वाटतच नाही. ती पुढे बोलू शकते की हे चोरी अंशुमननेच केली म्हणून. आता अर्पिता म्हणते, अंशुमन तू टेन्शन नको घेऊ, मी बघते हिचं काय करायचं ते, तू जा इथनं. आता अंशुमन तिकडनं जात असतो. तेवढ्यात मल्लिका म्हणते, अंशू परत या रूम मध्ये पाय नको ठेवूस आणि निघ आता, एवढं लक्षात ठेवा डोक्यामध्ये. आणि अंशुमन तिथनं निघून जातो. बिचारी चिंगी चारी बाजूने अडकली आहे.
आता ज्याच्यासाठी तिने हे सगळं केलं तो सुद्धा तिची साथ देत नाही आहे. बिचारी चिंगीचं तर खरं प्रेम आहे, पण अंशुमन तिच्यासोबत टाइमपास करतो आहे हे आता कळणार आहे चिंगीला. आणि हे कळल्यावर चिंगी काय करते आहे ना ते बघण्यात पण खूप मजा येणार आहे मंडळी. आता ना मंडळी, अंशुमन गेल्यानंतर मल्लिका आणि अर्पिता चिंगीसोबत खूप वाईट वागतात आणि बिचारी चिंगी काही न बोलता सगळं सहन करते, ते पण अंशुमनसाठी. आता अर्पिता तिला विचारते, काय ग, कधी हात मारलास आणि ही चोरी कशी केली तू आणि कधी केलीस? आता अर्पिता आणि मल्लिका त्यांचं तेच विचार करत म्हणतात. आता अर्पिता मल्लिकाला म्हणते, मम्मा मला तरी वाटतं ना किमयाची पार्टी होती ना त्या दिवशी हिने केलं असेल. आपण सगळे इकडे व्यस्त होतो आणि त्या दिवशी कोणाचंच लक्ष नव्हतं, बरोबर त्याच दिवशी हिने चोरी केली असेल. बिचारी चिंगी काही न बोलता सगळं शांततेत ऐकत असते. आता पुढे अर्पिता म्हणते, काय ग, अजून काय काय चोरी केली आहेस? मम्मा आपण ना हिची रूम चेक करूयात. मल्लिका म्हणते, किती घाणेरडी रूम आहे, मला तर इथे उभं राहायची पण इच्छा नाही आहे. चिंगीने ना साडी घातलेली असते. अर्पिता चिंगीला म्हणते, आता ही साडी आहे ना ती पहिले काढ. आणि आणि अर्पिता बाजूला पडलेला तिचा युनिफॉर्म घेऊन येते आणि तिच्या तोंडावर फेकते. चिंगीला आता जबरदस्ती ती युनिफॉर्म घालायला लावते. युनिफॉर्म घातल्यानंतर अर्पिता तिला जोरात ढकलते आणि मल्लिका तिला म्हणते, हे बघ, आता ना तू एक ते इकडून तिकडून जशी नाजूक बनून फिरत असते ना, तर ते बंद कर. मल्लिका म्हणते, तू या घरची नोकर आहेस, मालकीन नाही आहेस साडी घालून मिरवायला. तुला जो युनिफॉर्म दिला आहे ना तोच युनिफॉर्म घालायचा. परत जर का साडी घालताना दिसली ना तर घराबाहेर काढेल. मल्लिका खूप काय काय बोलू लागते तिला. आता अर्पिता म्हणते, मम्मा एवढं करून कसं काय जमेल, तिला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. मल्लिका म्हणते, ठीक आहे. मल्लिका म्हणते, शिक्षा तर हिला देणारच. आता मल्लिका ना चिंगीला ब्लॅकमेल करू लागते. मल्लिका म्हणते, देवपूजाची जी काय भांडी आहेत ना रोज तू सगळे झोपल्यानंतर घासून ठेवायची आणि कुणालाच कळता कामा नये. जर का तू हे केलं नाही ना तर मी तुझ्या आजीला फोन लावेल आणि सगळं सांगून टाकेल. चिंगी बिचारी हातपाय जोडू लागते आणि म्हणते, प्लीज माझ्या घरी नका सांगू, तुम्ही जे बोलाल ना ते मी सगळं करेल. आता ना अर्पिता अतिच करते. अर्पिता तिची साडी घेते आणि ती तिच्या समोर जाळून टाकते. चिंगी बिचारी खूप रडत असते. आता ना मल्लिका आणि अर्पिता तिला ते भांडे घासायला लावतात. चिंगी भांडे घासता घासता विचार करत असते की अंशुमन, तुम्ही माझ्या सोबत राहा, तुमच्यासाठी मी काहीही करू शकते, फक्त तुम्ही मला सोडून जाऊ नका. आता तर चिंगी असा विचार करत असते की तिला अंशुमन तिच्या सोबत आहे, पण पुढे तिचे डोळे असे खाटकन उघडणार आहेत ना की तिची पायाखालची जमीन सरकणार आहे. मंडळी, इकडे ना स्वानंदी ऑफिसला जात असते. रस्त्यामध्ये ती तोच विचार करत असते की चिंगीवर चोरीचा कशा प्रकारे मल्लिकाने आरोप केला होता आणि तोच विषय तिच्या डोक्यात फिरत असतो. आणि समोरून स्वानंदीचे बाबाही येत असतात. स्वानंदीचे बाबा गुरुजींना भेटायला गेलेले असतात सुष्मितासाठी. आता ना मंडळी, दोघांची एकमेकांसमोर भेट होते. स्वानंदी म्हणते, बाबा इकडे कुठे? स्वानंदीचे बाबा पण म्हणतात, नंदू तू कुठे इकडे आणि आज लेट? स्वानंदी म्हणते, हो थोडं घरात ना गडबड होती म्हणून थोडंसं लेट झालं. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, काय ग, काय गडबड झाली? आता मित्रांनो, स्वानंदीचे बाबा तर यावेळेस तिला काय बोलत नाही, पण घरी जाऊन त्यांना सगळ्या गोष्टी आठवतात आणि स्वानंदीला ते सगळ्या गोष्टी सांगणार पण आहेत. पण हा प्रकार कसा घडला ना ते पूर्ण ऐका. आता स्वानंदी ना तिच्या बाबांना सांगते, हो बाबा, जरा माइंड ना डिस्टर्ब आहे माझं. आमच्या घरी ना एक अशी लहान आणि खूप मनमिळाऊ मुलगी सर्वंट म्हणून काम करते. आज ना मल्लिका काकींनी तिच्यावर चोरीचा आरोप केला. हे ऐकून स्वानंदीचे बाबांना पण शॉक बसतो. स्वानंदीचे बाबा म्हणतात, असं कसं? स्वानंदी म्हणते, हो ना, माझा पण नाही विश्वास बसला या गोष्टीवर. तिच्यावर ना एक राजवाड्यांची चैन आहे, तो चोरीचा आरोप झाला आहे. आणि स्वानंदी ती चैन तिच्या बाबांना दाखवते. ती चैन दाखवल्यानंतर ना स्वानंदीचे बाबा त्या चैनकडेच बघत राहतात, जसं की ते काहीतरी आठवायचा प्रयत्न करत असतात. स्वानंदी म्हणते, खूप लागवी आहे ओ बाबा ती मुलगी, मला अजूनही नाही वाटत की ती असं काय करू शकते. आधी ती नाही नाही बोलत होती, पण अचानक काय झालं, तिने ते मान्य केलं का मीच चोरी केली आहे. मला ना काहीच कळत नाही आहे की असं कसं झालं ते.
आता स्वानंदीचे बाबा तिला बोलतच असतात, नंदू मी ही चैन कुठेतरी. तेवढ्यात ना स्वानंदीला फोन येतो आणि स्वानंदी म्हणते, बाबा मला जायला लागेल, खूप लेट झालं आहे या गोष्टीमुळे. तर स्वानंदी तिथनं निघून जाते आणि स्वानंदीचे बाबाही घरी येतात. आता ना मंडळी मल्लिका, अर्पिता आणि आजी डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत असतात. मल्लिका अंशुमनच्या लग्नाचाच विषय आजींसमोर मांडत असते. मल्लिका म्हणते, आजी काय आहे ना, आता अंशुमनचं लग्न झालं ना तर तो व्यवस्थित वागेल आणि असा जो बालिशपणा करतो आहे ना तो पण नाही करणार. आणि मुलगी पण खूप सुंदर आहे आणि आपल्या तोलामोलाची आहे. आजी काहीच बोलत नाही. नंतर आजी म्हणतात की ठीक आहे, आता संसारात पडला ना तर नीट वागेल. ठीक आहे, जे आहे ते करा तुम्ही. आता मल्लिका पण आजीचा होकार ऐकून खुश होते. मल्लिका सगळ्या सर्वंटला आवाज देते आणि त्यात चिंगीला पण आवाज देते. सगळे सर्वंट तिथे येतात आणि सगळ्या सर्वंटला सांगते, आज आपल्या घरात अंशुमन सरांचा मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे आणि तो आपल्या तोलामोलातच झाला पाहिजे. सगळ्यांनी जय्यत तयारी करा, वेगवेगळे पक्वान बनवा. मंडळी हे ऐकून मात्र चिंगीला खूप टेन्शन येतं आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. तिचा चेहरा ना एकदम पांढरा पडतो. तिला काहीच सुचत नाही ती काय करावं. बिचारी खूप रडू लागते आणि इकडे मल्लिका सगळ्यांना एक एक काम वाटते आणि मल्लिका चिंगीला म्हणते, तू ना सगळे पदार्थ पाहुण्यांना वाढ. चिंगी काहीच बोलत नाही. ती त्याच विचारात असते की अंशुमनने तिला किती प्रॉमिस केलेले असतात. तिला काहीच कळत नाही. पण चिंगीने हा विचार करायला पाहिजे होता की आपण इथे सर्वंट म्हणून काम करतो आहे आणि आपली आणि त्यांची बरोबरी नाही होऊ शकत. आणि ते पण अंशुमन. जाऊ दे, एकदा प्रेमात पडलं ना की माणूस सगळ्याच गोष्टी विसरतो. आता चिंगीला तर खरा चेहरा अंशुमनचा कळणारच आहे. पण अंशुमनचा खरा चेहरा कळल्यावर चिंगीने स्वानंदीला सांगायला हवं, जेणेकरून स्वानंदी तिला मदत करू शकते. चिंगी काहीच उत्तर न दिल्यामुळे मल्लिका आणि अर्पिता खूप चिडतात. अर्पिता म्हणते, चोरी हिने केली आहे आणि ॲटिट्यूड आम्हालाच दाखवते आहे. आजी आता तिची बाजू घेऊन बोलतात, अगं कशाला जुन्या गोष्टी काढतेस आणि तिला त्रास देते, ती करेल व्यवस्थित सगळे काम. एवढं बोलून आजी तिथनं निघून जातात. आजी तिकडनं गेल्यावर मल्लिका आणि अर्पिता म्हणतात, व्यवस्थित कर हा काम, नाहीतर टाइमपास करत बसशील. आणि मल्लिका अर्पिता पण तिकडनं निघून जातात. आता हे दोघी तिकडनं गेल्यानंतर चिंगी खूप रडू लागते. तिला खूप टेन्शन येतो आता काय करायचं म्हणून. आता ना मंडळी मोठा खुलासा होणार आहे. स्वानंदीचे बाबा घरी येतात आणि त्याच विचारात असतात की ही चैन नक्की त्यांनी कुठे बघितली आहे. स्वानंदीचे बाबा घराच्या आत आल्यानंतर मंदाकिनी त्यांच्यासाठी पाणी आणून देते. पण स्वानंदीचे बाबा ते पाण्याचा ग्लास बाजूला ठेवतात. मंदाकिनी त्यांना विचारत असते की नक्की कसला विचार करता आहात. पण स्वानंदीचे बाबा काहीच बोलत नाही आणि विचारच करत असतात. तेवढ्यात त्यांच्या लक्षात येतं की ही चैन त्यांनी अंशुमनकडे बघितली असते, समरच्या ऑफिसमधून लॉकरमधून घेताना. आणि त्यांना बघून तो डचकलेला असतो. आता त्यांना बरोबर तर्क लागतो की बरोबर ही चैन अंशुमनने चोरलेली आहे. आता ना मंदाकिनी स्वानंदीच्या बाबांना खोदून खोदून विचारू लागते की नक्की काय झालं आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा मंदाकिनीला सांगतात की त्यांच्या घरात एक चिंगी नावाची सर्वंट आहे, तिच्यावर ना चोरीचा आरोप झालेला आहे. आता मंदाकिनी म्हणते, हो मी ओळखते तिला आणि ती चिंगी तिने चोरी केली आहे, ती तशीच आहे बावळट. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, तू नको सांगूस मला ती कशी आहे, मला तुझ्यावर विश्वास नाही आहे. नंदू मला बोलत होती की खूप लागवी मुलगी आहे, म्हणजे ती तशीच असेल. नंदूला माणसं व्यवस्थित ओळखता येतात. स्वानंदीचे बाबा पुढे म्हणतात, पण ती चैन त्या मुलीने नाही चोरली, त्या अंशुमनने चोरली आहे. हे ऐकून मंदाकिनी पण शॉक होते. मंदाकिनी म्हणतात, काय बोलतायत तुम्ही, वेड वगैरे लागलाय का तुम्हाला. स्वानंदीचे बाबा म्हणतात, नाही मी बरोबर बोलतो आहे. मी जेव्हा समररावांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो ना, त्यावेळेस मी या अंशुमनला बघितलं होतं ती चैन घेताना, आणि मला बघून तो डचकला पण होता आणि मला असे उडवाउडीचे उत्तर देऊन निघून गेला होता. खूप लब्बाड मुलगा आहे तो. स्वानंदीचे बाबा म्हणतात, मला हे नंदूला आणि समररावांना सांगायला लागेल, नाहीतर त्या निर्दोष मुलीवर आरोप झाले आहेत. बिचारीची चुकी नसतानाही तिला चोर ठरवलं.
आणि ही चोरी तर या मुलांनी केली आहे. हे सगळं खरं मी आता नंदूला सांगणार आहे. आता स्वानंदीचे बाबा स्वानंदीला फोन करायला जातात, पण मंदाकिनी त्यांना आरडवते, अजिबात फोन करू नका, मला माहिती आहे ती मल्लिका मॅडम आणि तिचा मुलगा कसे आहेत ते, तुम्ही यात पडू नका. पण ही मंदाकिनी एवढी मूर्ख आहे ना, आपल्याच मुलीच्या संसारात नुसती लावालावी करायचे काम करते. आता ना ही मंदाकिनी खूप मोठा बॉम्ब फोडते पुढे, बघायला मिळेलच तुम्हाला. पण आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, स्वानंदीचा फोन तर लागत नाही आहे. आता मी ही सगळी गोष्ट ना तिला भेटूनच सांगणार आहे. आणि स्वानंदीचे बाबा स्वानंदीला आणि समरला सांगण्यासाठी त्यांच्या घरी जातात. इकडे ना मल्लिका अंशुमनसाठी कपडे चॉईस करत असतात. अंशुमन खूप वैतागलेला असतो. अंशुमन मल्लिकावरच चिडतो आणि म्हणतो, काय चाललंय मम्मा तुझं? मल्लिका म्हणते, अरे तुझ्यासाठी खूप मोठा सरप्राईज आहे, तुझ्यासाठी आज मुलगी बघायचा कार्यक्रम आहे. अंशुमन शॉक होतो आणि अंशुमन म्हणतो, मम्मा काय चाललंय तुझं? मला काही मुलगी वगैरे बघायची नाही आहे. मल्लिका म्हणते, अरे तुझी चॉईस मला माहिती आहे, मुलगी खूप सुंदर आहे. अंशुमन म्हणतो, तरी मला काही लग्न वगैरे करायचं नाही आहे. आता मल्लिका चिडते आणि मल्लिका म्हणते, हॅलो, तुला कोणी विचारत नाही आहे, तुला मी सांगते आहे. आता मंडळी मल्लिकालाही शॉक बसणार आहे, कारण अंशुमन आणि चिंगीचं जे काही चाललेलं आहे ना, मल्लिकाला कळतं आणि मल्लिका खूप चिडते अंशुमनवर. कसं कळतं ना ते बघाच. हे सगळं डिस्कशन चालूच असतं अंशुमन आणि मल्लिकाचं. तेवढ्यात ना मंदाकिनी हिला फोन करते. आता मंडळी, या मंदाकिनीला सांगायची काही गरज होती का? आता हिने सांगितलं तर हे लोक सावध होणार आहेत. मल्लिका फोन उचलते आणि रागारागातच म्हणते, बोला काय काम काढलं? मंदाकिनी म्हणते, मला काही हौस नाहीये तुम्हाला फोन करायची, पण आता तुमच्याच कामाची गोष्ट आहे ना, म्हणून फोन केला आहे. आणि मला धन्यवाद बोला की मी तुम्हाला फोन केला आहे, नाहीतर तुमचं काय झालं असतं ना ते तुम्हालाच माहिती. आता आमच्या घरी पाठवली आहे, तिला तर काही संस्कार नाही आहेत, पण तुमचा मुलगा तर त्याहून दीडशाना आहे, जरा संस्कार द्यायचे मुलांना. मंडळी, हे मात्र खरं बोलली हा मंदाकिनी, की मल्लिकाच्या मुलांना संस्कार नाही आहेत. तसे मंदाकिनीलाही बोलायचे काही पद्धत नाही आहे, पण हे वाक्य एकदम बरोबर बोलली आहे. हे ऐकून तर मल्लिका खूप चिडते आणि म्हणते, तुम्हाला बोलायचं काय आहे? आता मंदाकिनी ना सगळ्या गोष्टी मल्लिकाला सांगते, की स्वानंदीच्या बाबांनी अंशुमनला चोरी करताना बघितलं आहे आणि आता हे सगळं सांगण्यासाठी ते तुमच्या घरीच येत आहेत. आता मी माझं सांगायचं काम केलं, आता पुढे काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. आता मल्लिका फोन ठेवते आणि अंशुमनला जाऊन त्याची कॉलर पकडते आणि म्हणते, तुला बोलली होती सांभाळून काम कर, तुला अक्कल कधी येणार? अंशुमन म्हणतो, मी बरोबर केलं आहे, तू मला नको सांगूस मी काय केलं आहे, आणि खूप मोठा हात मारला आहे मी. आता मल्लिका म्हणते, तू चोरी केली ना, ते त्या स्वानंदीच्या बाबांनी बघितलं आहे आणि हे सगळं सांगण्यासाठी तो इथे येतो आहे. आता अंशुमन थोडा घाबरतो आणि म्हणतो, व्हॉट, काय बोलते आहेस तू? अंशुमन म्हणतो, असं काही नाही होणार, मी त्याला बरोबर कटवलं आहे. आता मल्लिका चिडते आणि म्हणते, तू पैसे चोरी केले ते ठीक आहे, पण तुला ते समरची चैन चोरायची काय गरज होती? आता अंशुमन म्हणतो, मला आवडली म्हणून मी चोरली. आता मल्लिकाला थोडासा डाऊट येतो आणि मल्लिका त्याला विचारतेच, की ती चैन तू चोरली तर चोरली, परत मग त्या चिंगीला द्यायची काय गरज होती आणि तू का दिली चिंगीला? आता मला खरं खरं सांग, नक्की तुझं काय चाललं आहे? अंशुमन आता थोडंसं खोटं बोलतो आणि टाळाटाळाचा प्रयत्न करतो, की माझ्यावर डाऊट आला असताना म्हणून मी ती चैन चिंगीला दिली. पण मंडळी, हे मात्र मल्लिकाला काही पटत नाही. मल्लिका बोलते, मी तुला वेडी दिसते का रे, मला काही पण उत्तर देतोयस? मला खरं खरं सांग, तुझं नक्की काय चालू आहे? आता अंशुमन मल्लिकाला सांगतो, काय नाही ग, आता घरी बसून मला कंटाळा येतो म्हणून टाइमपास करतोय मी. बघा मंडळी, या अंशुमनच्या मनात काय आहे. बिचारी चिंगी किती प्रेम करते त्याच्यावर, त्याच्यासाठी चोरीचा आरोप घेतला आणि हा फक्त टाइमपास करतो आहे. पण आता मल्लिकाला बरोबर कळलं आहे की हे प्रकरण गळ्याशी येऊ शकतं. मल्लिका म्हणते, तुला अक्कल आहे का? ती आपल्या घरातली सर्वंट आहे. आता अंशुमन म्हणतो, मी पण टाइमपास करतो आहे आणि ती पण टाइमपास करतोय आहे.
मंडळी, या अंशुमनने चिंगीला लग्नाचे वचन दिले आहेत आणि आता म्हणतो की मी टाइमपास करतो आहे. आता मल्लिका म्हणते, बघ तुला काय करायचं आहे ते, पण हे प्रकरण जर का गळ्याशी आल्या ना, माझ्यापेक्षा वाईट कोण नसेल एवढं लक्षात ठेव. आता मेन म्हणजे त्या म्हाताऱ्याचं काय करायचं आहे ना ते बघ, कारण तो आता इथे येतो आहे स्वानंदी आणि समरला सगळं सांगण्यासाठी. मंडळी, मला काय वाटतं आहे, आता ना स्वानंदीचे बाबा बरोबर ते मुलीवाले आल्यानंतर येईल आणि सगळ्या गोष्टी सांगून टाकेल आणि मोठा तमाशा होणार आहे. इकडे चिंगी पण तमाशा करणार आहे. कसं करणार आहे ते बघायला मिळेलच. अंशुमन स्वानंदीच्या बाबाला अडवण्यासाठी जात असतो. तेवढ्यात मल्लिका त्याला थांबवते आणि म्हणते, जा, पण एवढं लक्षात ठेव की यामध्ये आपली नावं नाही आली पाहिजेत. आता मंडळी, चिंगीला ना अंशुमनचा खरा चेहरा कळतो. अंशुमन स्वानंदीच्या बाबांना अडवायला जातच असतो. तेवढ्यात चिंगी तिकडे समोर येते आणि अंशुमनला म्हणते, अंशुमन सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. अंशुमन चिंगीचं तोंड दाबतो आणि एका बाजूच्या रूममध्ये जाऊन तिला म्हणतो, काय आहे तुझं? चिंगी म्हणते, अंशुमन, आज तुम्हाला मुलगी बघायला येणार आहे. अंशुमन म्हणतो, माहीत आहे मला, आत्ताच कळलं. चिंगी म्हणते, पण आपलं प्रेम आहे ना, तुम्ही असं कसं त्या मुलीशी लग्न करू शकतात? अंशुमन म्हणतो, मला नाही माहिती, हा कार्यक्रम ना दादा आणि मम्माने केलेला आहे आणि मी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे. मंडळी, आता तरी या चिंगीला अक्कल येऊ दे आणि काहीतरी करू दे बाबा. आता चिंगी म्हणते, पण अंशुमन सर, तुम्ही मला बोलला होतात की आपण लग्न करणार आहोत आणि तुम्ही या मुलीशी लग्न करणार आहात. मी तुमचं दुसऱ्या कुठल्या मुलीशी लग्न होताना बघू नाही शकत. आता अंशुमन म्हणतो, मी माझ्या मम्माच्या आणि दादाच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत आणि मी आता काहीच नाही करू शकत. मी जर का आता काही बोलायला गेलो ना तर मला घराबाहेर काढतील. आता चिंगी म्हणते, आपण एक काम करूयात, स्वानंदी वहिनींना सगळं सांगूयात आपल्या प्रेमाबद्दल. ते आपल्याला समजून पण घेतील आणि आपल्याला मदत पण करतील. पण अंशुमन खूप तिच्यावर भडकतो आणि म्हणतो, ए मूर्ख आहेस का तू? हे सगळं ना कोणालाच नाही सांगायचं आहे तू, आणि खास करून स्वानंदी वहिनीला. तू जर का तुझं तोंड खोललं ना तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसणार आहे. आता चिंगी बिचारी खूप रडायला लागते आणि म्हणते, आता काय करायचं आहे आपण? अंशुमन तिच्यावर खूप जोरात ओरडतो, मला नाही माहिती, आणि तिथनं निघून जातो. चिंगी बिचारी तिथेच खूप रडत असते. मला काय वाटतं मंडळी, चिंगीने ना आता त्या मुलीवाले येतील ना त्यांच्यासमोर तमाशा केला पाहिजे की माझं या अंशुमनवर प्रेम आहे आणि याने माझा खूप फायदा घेतलेला आहे. तर थोडंसं इंटरेस्टिंग आणि बघायला मजा येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, चिंगी असं काही करू शकते का? पण हे मात्र नक्की आहे की स्वानंदीचे बाबा आल्यानंतर थोडा तर तमाशा होणारच आहे. पण अंशुमन त्यांना अडवण्यासाठी सक्सेसफुल झाला तर मात्र हे टळू शकतं. बघायला मजा येईल पुढे काय होतं आहे. आता इकडे स्वानंदी पण ऑफिसमध्ये असते आणि तिला समोरचा फोन येतो की अंशुमनला बघण्यासाठी मुलीवाले येणार आहेत आणि तुम्ही पण घरी या. स्वानंदीला काही कळत नाही, अचानक असं कसं काही ठरलं. पण स्वानंदी काही न बोलता म्हणते, ठीक आहे, येते आता. आता इथेच एपिसोड संपतो आहे, पण पुढचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो, आणि अंशुमनचा खरा चेहरा लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे. मंडळी, मला तरी वाटतं की चिंगीला एवढं हायलाईट करत आहेत, अंशुमनच्या गळ्यात ही चिंगी पडणारच आहे असं तरी मला वाटतं आहे. पण बघूयात काय होतं आहे. तुम्हाला असं काय वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आता माझ्या आवाजात तुम्हाला हे एपिसोड ऐकायला आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.